जय भीम मित्रांनो, मी देवेंद्र इंदुरकर पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे बाबासाहेब 973। मित्रांनो, या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। कारण हे तुम्ही कराल तर यूट्यूब हे जे बाबासाहेबांचे तत्त्वज्ञान गौतम बुद्धाचे तत्त्वज्ञान जे मी तुम्हाला वाचून सांगत आहे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल। तुम्हाला खरंच जर मनापासून असं वाटत असेल की यांचं तत्त्वज्ञान बाबासाहेबांच्या गौतम बुद्धाचे तत्त्वज्ञान लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। तर आपण पुढे वाचूया काय लिहिलं आहे। आपलं भगवान बुद्ध आणि धम्म यांचं वाचन सुरू आहे। त्याच्यातील आज आपण करूया पहिला आणि दुसरा खंड हा संपलेला आहे, ठीक आहे। तर आता तिसरा खंडाची सुरुवात करूया। तिसरा खंड त्याच्यातील भाग पहिला, त्याच्यातील पहिला चॅप्टर। या चॅप्टरचे 3 व्हिडिओ बनतील। एक व्हिडिओमध्ये हा संपूर्ण माहिती येणार नाही, 3 व्हिडिओमध्ये याची माहिती करूया आपण। चला सुरुवात करूया। काय लिहिलं आहे बाबासाहेबांनी? येशू ख्रिस्त हे स्वतःला ख्रिश्चन धर्माचे प्रणेता मानित असत। यापुढे जाऊन ते आपणाला देवपुत्र मानित असत। माणसाने येशू ख्रिस्त हे देवपुत्र आहेत असे जोपर्यंत मानले नाही तोपर्यंत त्याला मुक्ती नाही, असे येशू ख्रिस्ताची अट होती। बघा, अशा रीतीने येशू ख्रिस्तांनी ख्रिस्ती धर्मीयांची मुक्ती येशू ख्रिस्तांना प्रणेता व देवपुत्र मानण्यावर अवलंबून ठेवल्याने त्यांनी ख्रिस्ती धर्मात स्वतःसाठी विशेष स्थान निर्माण केले। इस्लाम धर्माचे प्रणेता महम्मद हे स्वतःला परमेश्वराचा पैगंबर म्हणजे प्रेषित मानित असत। याशिवाय ते असेही मानित असत की माणसाने 2 अटी मान्य केल्याशिवाय त्याला निजात म्हणजे मुक्ती नाही, असे म्हणत। इस्लाम धर्मात मानणाऱ्यांनी प्रथम महम्मदांना देवाचा प्रेषित मानलेच पाहिजे, अशी अट आहे। इस्लाम धर्मात मानणाऱ्यांनी नंतर महम्मद हे परमेश्वराचे शेवटचे पैगंबर आहेत असेही मानले पाहिजे, अशी 2 अट आहेत। म्हणजे असं अट मानल्याने महम्मदांनी स्वतःविषयीचे विशेष महत्त्व मुस्लिम धर्मात स्थान निर्माण केले त्यांनी, जसे येशूंनी केले। इस्लाम धर्मात वरील 2 अटी मानणाऱ्यांना मोक्षाचा मार्ग खुला होतो, असा लिहिला आहे। मुस्लिमांचा मोक्ष हा महम्मदांना देवप्रेषित समजण्यावर अवलंबून ठेवल्यामुळे महम्मदांनी आपणास स्वतःकरिता इस्लामी धर्मात कायमचे स्थान निर्माण केले। भगवान बुद्धांनी अशी कोणतीही अट मानली नाही बौद्ध धर्मात, हे लक्षात घ्या। त्यांच्यापेक्षा वेगळा आहे बुद्ध। शुद्धधन आणि महामाया यांचे आपण औरस पुत्र आहोत, ह्या पलीकडे स्वतः संबंधी असे कधी अधिक काही म्हणत नसत, हे लक्षात घ्या। येशू ख्रिस्त आणि महम्मद यांनी आपणाला धर्मशास्त्रात स्वतःसाठी जशी विशेष स्थाने निर्मिली, मोक्षाला मार्गात आपले महत्त्व सांगितले, तसे बुद्धांनी केले नाही। हे बघा, अशा पद्धतीनं याच्यामध्ये लिहिलेलं आहे। तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, जेणेकरून यूट्यूब आपले हे बुद्धाचे आणि गौतम बुद्धाचे तत्त्वज्ञान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल, ठीक आहे। जय भीम।